असंच तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला। आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं हे बरं नव्हे राव। आणि जर ऍक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल, मग गारगार वाटेल। इथं लाडक्या बहिणी बसल्या, त्याच्यामध्ये त्या लाडक्या बहिणींच्याकडे महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत इथं सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम जे शाहू फुले आंबेडकरांचा विचारामध्ये होतं ते आम्ही केलं। पण आता पुढच्या निवडणुका 29च्या खासदारकी आणि आमदारकी देखील वंतड महिला येणार आहेत, तिथेही त्यांना राखीव जागा ठेवलेल्या आहेत। आम्ही त्यांना लाडकी बहिणीची योजना आणली, आता वेगवेगळ्या त्याच्यातनं बारकावे पुढे येतात। मित्रांनो, कोणती योजना माझ्या बहिराजाच्या करता, माझ्या लाडक्या बहिणी करता, आमच्या गोरगरिबांच्या मुलामुलींच्या करता, गरीब घटका करता, आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, घरकुलाचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या राज्यामध्ये आणलाय, 20 लाख घरं, आणि आता त्याच्यातल्या अटी पण शिथिल केलेल्या आहेत। का तर जो बेघर आहे त्याला घर मिळालं पाहिजे, गायरान असेल तर तिथं बी घरापुरती जागा देणार आहे। ह्या पद्धतीचा आमचा कार्यक्रम चाललेला आहे। पण आज काहीतरी टीव्हीला आणि इकडे सगळीकडे चाललंय की महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि सर्वे सुरू झालाय, त्याच्यामध्ये काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नावं आली। मागे तर असंच तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला। आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं हे बरं नव्हे राव। आपण लाडक्या बहिणी करता आणलोय आणि तू कशाला तिथं मध्येच काहीतरी करतोय, आणि जर ऍक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल, मग गारगार वाटेल। असं नाही, जी योजना ज्याच्या करता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या घटकाने घेतला पाहिजे। ह्याच्यात आम्ही जातपात बघितलेलं नाही। ज्याचा 2.5 लाखाच्या मध्ये उत्पन्न आहे ती माझी भगिनी तिथं पात्र ठरवलेली आहे, आणि त्याच्यामध्ये 65 वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये खोटं नाही सांगत, माझ्या लाडक्या बहिणींनो, जवळपास 45,000 कोटी रुपये वर्षाला ह्या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते। किती? 45,000 कोटी। पण ह्या योजनेमुळे काही माझ्या लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता, आज काही का होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे, माझ्याकडे पण सरकार लक्ष देत आहे, आणि मी ह्या पैशाचा विनियोग काही जण, आता परवा रक्षाबंधन झालं, काहींनी ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यातनं राख्या बनवल्या, आणि ते 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये खर्च केले आणि 15,000 रुपयाच्या राख्या विकल्या। म्हणजे असंही त्या ठिकाणी डोकं माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत। अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणींच्या करता अधिक ह्याच पैशातून त्यांना कसं मदत होईल अशा काही योजना